आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. उमेदवारी घोषित करण्याचा विषय नव्हता. ज्या वेळेला असा एखादा मेळावा होतो आणि लोक एखाद्या व्यक्तीबद्दल ज्याला घोषणा देतात त्यावेळी नेते मंडळी अशा प्रकारची भाषणे करायची असतात. त्या पद्धतीचं अजितदादा पवारांचं भाषण होतं. ती काय उमेदवारी घोषित करणारी सभा नव्हती. उमेदवारी घोषित करणारी सभा नव्हती, पण शेवटी अजितदादांनी ज्या पद्धतीनं आवाहन केलं किंवा विरोधकांना धमकी बसेल असं मताधिक्य द्या, संकेत मिळतात तुमच्याच उमेदवारी. हे बघा, आता महायुतीचा उमेदवार म्हणून मी तर तिथं हे आहेच, म्हणजे मी मागणारा उमेदवार आहेच. त्यामुळं त्यांनी सांगितलं असावं, पण तो उमेदवारी घोषित त्यांनी काही केलेली नाही. जर आसन मशीन राहिले तर त्यांना धडकीमध्ये असं मतदान द्या असं म्हणाले. अजितदादा अमित शहाचा दौराची मागणी केलेली आहे, अजून तारीख फायनल झालेली नाही, पण लवकर होईल असं मला वाटतं. तर काल अजितदादा पण म्हणाले विरोधकांना धमकी बसेल इतक्या मताधिक्यानं तुम्ही देखील पुढचा आमदार मी असेल, मंत्रिमंडळात देखील मी असेल असा तुमचा आत्मविश्वास आहे. साधारण किती मताधिक्यानं तुमचा विजय होईल असं या घटना आज बोलणं हे आपल्याला फार हे होईल. एकदा रितसर तिन्ही पक्षाची बैठक होऊन माझी उमेदवार जाहीर करू देत, मग मी तुम्हाला सांगतो किती मताने येणार आहे. पहिली महायुती सभा होणार आहे असं त्याची तयारी आता करायची आपल्याला. तो भाग वेगळा आहे. महायुतीचा मेळावा यशस्वी करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. पालकमंत्री आहे ना मी.